पैठण तालुक्यातील शेवगाव रोडवर असलेल्या तेलवाडी येथे धम्मसंस्कार केंद्रात गुरुवार दिनांक 23 मे रोजी वैशाखी बुद्ध पौर्णिमा निमित्त भव्य धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। पैठण शहरापासून जवळच असलेल्या तेलवाडी येथे नव्यानेच जेतवन धम्मसंस्कार केंद्र सुरू झाले असून पैठणसह शेवगाव, पाथर्डी, गेवराई, अंबड या तालुक्यातील आंबेडकरी अनुयायांना मार्गदर्शन आणि प्रेरणा या धम्मसंस्कार केंद्रातून मिळत आहे। यावर्षी प्रथमच वैशाख बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने गुरुवार दिनांक 23 मे रोजी शक्यपुत्र राहुल भंते, भंते भारद्वाज, भंते आनंद, भंते सचित बोधी यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्कार केंद्राचे सचिव तथा कार्याध्यक्ष अरुण बल्लाळ यांनी दिली। मी अरुण बल्लाळ, कार्याध्यक्ष जेतवन धम्मसंस्कार केंद्र तेलवाडी यांच्यातर्फे विनंती करतो की गेल्या 6 महिन्यापासून या 26 नोव्हेंबर 2023 रोजी माननीय आदरणीय पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते जेतवन केंद्राचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। तेव्हापासून या ठिकाणी धम्मसंस्कार केंद्र आम्ही चालू केलेलं आहे। धम्मसंस्कार केंद्राचा उद्देश म्हणजे या आपल्यातली जे दुर्गुण आहेत ते सद्गुण कसा व्यक्ती निर्माण होईल, चांगलं वर्तन कसं होईल हा आमचा प्रमुख उद्देश आहे। त्यामुळे आता दिनांक 14 तारखेपासून धम्म शिबिराचं आम्ही 10 दिवसाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 23 तारखेला वैशाख पौर्णिमा बौद्ध जयंती निमित्त मोठ्या प्रमाणात धम्म मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तरी या धम्म मेळाव्याच्या आयोजनासाठी बुद्ध जयंतीच्या निमित्त सर्व तालुक्यातील, सर्व पंचक्रोशीतील मी सर्व समाजातील नागरिकांना विनंती करतो की या धम्म मेळाव्यासाठी, बुद्ध जयंतीसाठी सर्व तालुक्यातील सर्व समाजांना विनंती करतो की आपण त्या ठिकाणी मोठ्या संख्येने, आपण जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावे असे मी आवाहन करतो। या निमित्ताने 13 मे ते 23 मे असे 10 दिवसीय 108 भिक्खू संघाचे श्रामणेर शिबिर देखील सुरू आहे। वैशाखी बुद्ध पौर्णिमा, श्रामणेर शिबिर व बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी सोमवार दिनांक 20 मे रोजी पैठण शहरात पॉवर हाऊस ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत भव्य बौद्ध भिक्खू संघाची रॅली आयोजित करण्यात आली होती। सदरील धम्म मेळावा यशस्वी करण्यासाठी अरुण बल्लाळ, पंडित किल्लारीकर, दिलीप पाईक, अशोक पगारे, दिलीप घोक्षे, स्वप्नील साळवे, SD जाधव, सतीश बोर्डे, सुनील ब्रह्मराक्षस, रवींद्र मोरे, मुरलीधर दाभाडे, SD ब्रह्मराक्षस, तातेराव वाघवसे, सुंदरराव निसर्गण, अशोक गायकवाड, मेजर प्रवीण डोंगरे, कैलास बोर्डे, दिलीप दाभाडे, सोमनाथ निकाळजे, पंडित गंगाधर आदींसह इतर परिश्रम घेत आहेत। 10 न्यूज सह्याद्रीसाठी ब्युरो चीफ शिवाजी गाडे, पैठण, छत्रपती संभाजीनगर। ते शक्यपुत्र राहुल जेतवन धम्मसंस्कार केंद्र संस्थापक अध्यक्ष या जेतवन धम्मसंस्कारामध्ये 10 दिवसीय श्रामणेर शिबिराचं आयोजन 14 मे ते 23 मे बुद्ध जयंतीच्या निमित्तानं केलेलं आहे। अखिल मानवाच्या हितासुखासाठी, कल्याणासाठी बुद्धांनी जो उपदेश दिला तोच उपदेश मानवाला सुखी करण्यासाठी, मानवाला दुःखमुक्त करण्यासाठी जेतवन धम्मसंस्कार केंद्रामधून देण्यात येत आहे। तिथं कुठली जात, धर्म, पंथ, वय याचा कुठलाही संपर्क, संदर्भ न देता माणसाला नीतिमान बनवणे, सदाचारी बनवणे, शीलवान बनवणे आणि माणसाला निष्कलंक बनवणे हा जेतवन धम्मसंस्कार केंद्राचा उद्देश आहे। जेतवन धम्मसंस्कार केंद्र याचे कार्याध्यक्ष अरुण बाबा बल्लाळ, डॉक्टर किल्लारीकर साहेब हे पुढील माहिती आपल्याला देते। सामने शिबिरातली तसेच बंदीजींना ते वंदन करतो। ह्या 10 दिवशी शिबिरामध्ये आरोग्याविषयी ज्या समस्या असतील, जे सामने शिबिरातील जे त्यांच्या आरोग्याविषयीचे प्रश्न उद्भवेल ते पंकज हॉस्पिटल, उद्यान रोड पैठण, तसेच शासकीय रुग्णालय पैठण यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना वैद्यकीय सेवा देत आहोत। तसेच हे शिबिरातून एक चांगली सुसंस्कारित पिढी, सामाजिक बांधिलकी जपणारी पिढी निर्माण होण्याचा राहुल भंतेजीचा जो उद्देश आहे ते उद्देश खूप चांगला आहे। राहुल भंतेजीच्या प्रेरणेनंच आणि त्यांच्या यानेच हे शिबिर 10 दिवसांनी शिबिर आयोजित केलेलं आहे। ह्या शिबिरास मी माझ्या परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो।